नमस्कार, मी सीमा कविरेंद्र पाटील। बेळगावचा ज्वलंत प्रश्न म्हणजे बळ्ळारी नाला, त्याची व्यथाकथा माझ्या या बेळ्ळारी नाला बोलतोय या शीर्षकाखाली मी एक काव्य आपल्यासमोर सादर करत आहे। मी बेळ्ळारी नाला बोलतोय, माझी व्यथा सांगतोय, शेतकऱ्यांचा सोबती आज त्यांच्या दुःखाचा भाग होतोय। एकेकाळचा वरदान, शेतकऱ्यांचा आधार, बेळगावच्या पूर्व भागाला पाण्याचा होतोय संचार। शेतीला जीवन देणारा, बळीराजाला हसवणारा, पण आज सांडपाण्याने माझं अस्तित्व गमावणारा। मी बेळ्ळारी नाला बोलतोय, माझी व्यथा सांगतोय, प्रशासनाचं दुर्लक्ष, जलपर्णींची वाढ, अतिक्रमणाने मी भरतो रोगांची पैदास, डासांची वाढ। पाऊस आला की पुराची धास्ती, शेतीच्या दोन्ही बाजूनं नुकसानीची भीती। मी बेळ्ळारी नाला बोलतोय, माझी व्यथा सांगतोय, बिल्डरच्या लालसेनं नाला शाप बनलेला, बेळगावच्या सांडपाण्यानं माझं स्वच्छ पाणी गमावलेला। शहर उपनगरातलं सगळं पाणी माझ्यात वाहतं, पण माझ्या पाण्यात दुर्गंधीचं साम्राज्य दिसतं। मायबापाचं पीक वाया जातं, कंटाळून शेती विकायला लागली। त्यांच्या मेहनतीचं फळ रस्त्यावर येण्याची पाळी, प्रशासनाचं निष्काळजी, राजकारण्यांचं दुर्लक्ष, शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त होणं हीच त्यांची इच्छा। मी बेळ्ळारी नाला बोलतोय, माझी व्यथा सांगतोय, माझ्या अश्रूंनी शेतकऱ्यांच्या दुःखाची कथा सांगतो आहे। एकेकाळचा वरदान, आज मी शाप ठरलो आहे। माझ्या पाण्यात जलपर्णी, अतिक्रमणाचा वाढ आहे। शेतकऱ्यांची हाक कोण ऐकेल हा सवाल आहे। मी बेळ्ळारी नाला बोलतोय, माझी व्यथा सांगतोय, काय झाली माझी अवस्था कोणी पाहतं का आहे? शेतकऱ्यांच्या दुःखात मी आज निमित्त ठरतं का आहे? शहराचं सांडपाणी माझ्या अंगणात येतं, माझ्या शुद्ध पाण्यात दुर्गंधीचं राज्य भरतं। मी बेळ्ळारी नाला बोलतोय, माझं दुःख व्यक्त करतोय, माझ्या बळीराजाच्या पाठीशी मी सदैव आहे। माझ्या बळीराजाच्या पाठीशी मी सदैव आहे, पण लक्ष देणार कोण? माझ्या व्यथा कोण ऐकेल? शेतकऱ्यांचा संघर्ष प्रशासनाने घ्यावा समजून, शेतकऱ्यांचं दुःख दूर करावं। माझ्या अश्रूंनी मी बेळ्ळारी नाला बोलतोय, माझं दुःख व्यक्त करतोय। एकेकाळचा वरदान असणारा शेतकऱ्यांचा साथी होतोय। धन्यवाद।